सर्वप्रथम तुमचा या परिषदेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. मी ॲडव्होकेट विकास पाटील शिरगावकर आणि आमचे मित्र हनुमंत किसन फरांदे यांच्या माध्यमातून जो विषय समोर आला तो विषय आपल्याशी थोडासा अवगत करणं आवश्यक वाटतं, कारण ही शासनाची जमीन आहे. शासनाच्या जमिनीवरती कशा पद्धतीने पारदर्शी कारभार व्हायला पाहिजे हे लोकांच्या समोर यायला पाहिजे, परंतु ते कसं दडवलं जातं हा विषय. हनुमंत किसन फरांदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केले आणि त्या अर्जामध्ये सरकारी मालकीची जमीन जी सदर बाजार सातारामध्ये गट नंबर 515 आणि 516 ही जमीन जी आहे, ज्या ठिकाणी सातारा क्लब पूर्वीचा आणि आता नवीन झालेला सातारा क्लब फोरम हा खाजगी क्लब याच्या संदर्भातला विषय समोर आला आणि म्हणून सातारा क्लब फोरम या खाजगी संस्थेला सरकारच्या जागेवरती तो क्लब नोंदणीकृत करण्यासाठी कोणत्या अधिकाराने आदेश दिला किंवा मान्यता दिली, संमती दिली किंवा शासनाची ना हरकत दिली ह्याची माहिती मागितली होती आणि त्याच्यामध्ये गट नंबर मेन्शन केलेला होता आणि सातारा क्लब फोरम हा किती तारखेला रजिस्टर झाला ROC पुणे येते हेही त्याच्यात नमूद केलं होतं. अपेक्षित असं होतं की एक तर त्याचं उत्तर ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आलं नाही आणि त्याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. सदर बाजार येथील गट नंबर 515 व 516 या शासन मालकीच्या जमिनीवरती खाजगी संस्था या नावाने दिनांक 6/1/2023 रोजी ROC पुणे येथे नोंदवण्यात आला. सदरची संस्था ही खाजगी असून शासन मालकीच्या जमिनीवरती राज्य शासन तसेच आपल्या कार्यालयामार्फत कोणी परवानगी सहमती दिली याची माहिती न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहे असा अर्ज केलेला होता. याबाबत सविस्तर माहितीची मागणी आपण केलेली आहे. आपण मागणी केलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येत आहे. माहिती अधिकार अधिनियम कलम 2 अन्वये उपलब्ध माहिती देण्याबाबत तरतूद आहे. त्यामुळे प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती आपणास देता येणार नाही, तरी आपण सदर संचिकेमधील आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून मर्जी तर फेरअर्ज करावा. सबब आपला विषयांकित अर्ज निकाली ठेवण्यात आला. आपण जो अर्ज त्यांना केलेला होता तो अर्ज हा आहे. हा तो अर्ज हा हनुमंत किसन फरांदे यांनी 27/4/2026 ला केलेला होता. अर्जात मागणी अशी केली होती. अर्जदार हे सातारा क्लब फोरमचे सभासद असताना मार्च 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सातारा क्लब यांनी अर्जदार यांचे संदर्भात सभासदत्व रद्द केले असे पत्र माहिती अधिकार खंडपीठ पुणे यांच्याकडून प्राप्त झाले. सदर आदेश पारित होण्यापूर्वी तक्रारी अर्जाची चौकशी, अर्ज, जबाब तसेच सदरचा आदेश अर्जदार यांना मिळाल्याची पोच याची माहिती व कागदपत्रे न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहेत अशी मागणी केली. असे 2 अर्ज केले होते. दुसरा अर्ज जो मगाशी मी म्हणालो की अर्जदार यांना पुणे खंडपीठ येथून फेब्रुवारी 26 मध्ये मिळाली सदर आदेश करण्यापूर्वी तक्रारी अर्ज, चौकशी, जबाब यांना सादर करण्याची विनंती केली असा एक विषय होता. आणि सातारा क्लब सातारा फोरम हा नोंदणीकृत कसा झाला, काय झाला या संदर्भातला सुद्धा तपशील माहितीच्या अधिकारी मागवला. या दोन्ही प्रश्नांची उत्तर त्यांनी अशी दिलेली आहेत की ही एकाचा अर्ज निकाली ठेवला आणि फेर अर्ज करावा आणि दुसरा अर्ज ज्याच्यामध्ये श्वेता सिंगल मॅडमचा संदर्भ येतो. सातारा क्लब फोरमचे सभासद हनुमंत किसन फरांदे मात्र 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सातारा क्लब यांनी अर्जदार यांच्या संदर्भात सभासद रद्द केल्याचे पत्र माहिती अधिकाराने खंडपीठ पुणे यांच्याकडून प्राप्त झाले. सदर आदेश पारित होण्यापूर्वी तक्रारीची चौकशी, अर्ज, जबाब तसेच सदरचा आदेश अर्जदारांना मिळाल्याची पोहोच याची माहिती व कागदपत्रे न्यायालयीन कामासाठी आवश्यक असल्याची माहिती आपण मागणी केली. त्यानुसार आपण अर्जाचे अवलोकन केले असता या कार्यालयाकडून पारित जमीन मंजूर आदेश किंवा SR नंबर याचा उल्लेख उहापोह आपल्या अर्जात दिसून येत नाही. त्यामुळे उक्त संदर्भात अर्जाने आपली मागणी केलेली माहिती या अभिलेखात शोध घेता येत नाही. आपण जमीन मंजूर आदेश किंवा SR नमूद करून मर्जीदार फेरअर्ज सादर करावा. आपल्या अर्जाने निकाली करण्यात येईल. हनुमंत किसन फरांदे यांनी सातारा क्लब सातारा याचं नाव नमूद करून सातारा क्लब फोरम
ही 6/1/2023 रोजी आरोसी पुणे येथे गट क्रमांक 515 आणि 515 आणि 516 वरती नोंदणीकृत झालेली आहे. ती जमीन शासनाची आहे अशी माहिती उपलब्ध करून दिली असताना जिल्हाधिकाऱ्याकडून हे उत्तर आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही एसआर क्रमांक दिलेला नाही, ह्याच्यात तुम्ही मंजुरी आदेश दिलेला नाही. आम्ही मागणी काय केली की शासनानं त्यांना कुठली मंजुरी दिली का ती द्यावी, जिल्हाधिकाऱ्याकडून कुठली ना हरकत आहे का ती द्यावी. तर यांचं उत्तर की तुमची मागणी प्रश्नार्थक स्वरूपाची. याचाच अर्थ हा स्पष्ट निघतो की शासन मालकीच्या जमिनीवरती खाजगी संस्था उभी करायला शासनानं परवानगी दिलीच कशी काय, आणि जर का दिली असेल तर त्याची चौकशीची मागणी केलेली होती ती का दिली नाही. याचाच अर्थ ही माहिती दडवण्याचं काम चालू आहे आणि हा विषय अतिशय गंभीर आहे. कारण शासकीय मालकीच्या जमिनीवरती एक संस्था खाजगी रजिस्टर होते, ती संस्था दुसऱ्या नावाने दारूचं लायसन असताना तिथं दारू विक्री करते. त्याच्यानंतर तक्रारी अर्ज केले जातात, त्या तक्रारीच्या अर्जाच्या माध्यमातून त्या संस्थेचे सचिव हे ते लायसन्स रद्द करायचा अर्ज देतात. पुन्हा त्याच्यामध्ये पैसे भरायचे विषय येतो. चाललंय काय? शेतकऱ्याला खायला अन्न नाही आणि इथं शासनाच्या जमिनीवरती दारू विक्रीचा धंदा केला जात होता. हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि सातारा क्लब सातारा किंवा सातारा क्लब फोरम हा खेळण्यासाठी जर का असेल तर तिथं फायद्याचे धंदे कसे काय केले जातात. कारण कलम 8 प्रमाणे त्याला तशी परवानगी नाही. आणि या संदर्भात संस्थेचे जे कोण सचिव असतील त्यांनी आरोसी पुणे येथे स्वतःच्या कैफियतीमध्येच नमूद केलेलं आहे की हो आम्ही तिथं दारू विक्री करत होतो. मग प्रश्न एवढाच निर्माण होतो की शासनाच्या जमिनीवरती खाजगी संस्था कशी उभी राहिली आणि खाजगी संस्थेला दारू विक्री करायचं लायसन्स दिलं कसं काय, असा विषय. तर हा सगळा विषय आपल्या पुढे मी हा मांडलेला आहे. ही व्यक्ती व्हिक्टीम आहे. या व्यक्तीच्या संदर्भात त्याचं सभासदत्व कुठलीही चौकशी न करता, त्याला कुठलीही तक्रारी अर्जाची माहिती न देता, त्यांना कुठल्याही आदेशाची प्रत न देता वन फाईन मॉर्निंग त्यांचं सभासदत्व रद्द केलं. आणि त्या संदर्भात या सगळ्या गोष्टी कशा बेकायदेशीर आहेत म्हणून सातारा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली. त्या तक्रारीचं उत्तर असं आलं की हा विषय जो आहे तो फौजदारी गुन्ह्याच्या स्वरूपात येत नाही, जिल्हाधिकार्यालयाकडे तुम्ही त्याची दाद मागा. पैसे कुठलेही लायसन नसताना गोळा केले. 850 सभासद आहेत. हाच सातारा क्लब पूर्वीचा माहितीच्या अधिकाराखाली ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला हा नोंदणीकृतच नाही म्हणूनची माहिती समोर आली. आणि हे नुसतेच माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त नाही झालं तर दस्तूर खुद्द सातारा क्लबचे सचिव आहेत ना, त्यांनीच मान्य केले लेखी की हो हा क्लब रजिस्टर नाहीये. मग आता प्रश्न निर्माण होतो की जो क्लब रजिस्टर नव्हता तर त्याच्या 500 लोकांचे पैसे घेतले कसे काय, त्या पैशाचा ऑडिट का नाही झाला, त्या पैशाचा लेखाजोखा का नाही समोर आला. बरं ही रक्कम काय बारकी नाही, करोडो रुपयातली रक्कम आहे. आणि या गोष्टीकडे जर का सातारकरांनी जर का गांभीर्यानं लक्ष दिलं तर प्रशासनालाही कळेल की आपण कसं योग्य वागलं पाहिजे. ते चुकीचं वागतात असं माझं म्हणणं नाहीये, परंतु चुका जर का समोर येत असतील तर त्या दुरुस्त करत असतील तर दुरुस्त करा, पण शासनाच्या जमिनीचा गैरवापर करू नका. तरी माझं या ठिकाणी हे आपणास नम्र निवेदन आहे. आज ही व्यक्ती अन्यायग्रस्त आहे, पैसे भरलेले आणि त्यांना कुठलीही चौकशी न करता क्लब मध्ये काढून टाकलेलं. या संदर्भात न्यायालयीन लढा सुद्धा चालू आहे. या सर्व गोष्टी न्यायालयासमोर येणार आहे, परंतु माहितीच्या अधिकाराखाली काय कारभार चालतो हे सातारकरांच्या समोर यावं, लक्षात यावं म्हणून साठी हे पत्रकार परिषद मी या माध्यमातून आपल्या समोर सादर केले. धन्यवाद.